IMP क्वेश्चन्स ऑफ 9.1. आता 9.1 म्हणजे चॅप्टर कोणतं? मेंझरेशन. नाउ वी आर गोइंग टू सी IMP क्वेश्चन्स ऑफ मेंझरेशन चॅप्टर. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये पूर्ण क्वेश्चन मी सॉल्व्ह करणार नाही. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनची तुम्हाला फक्त हिंट देणार कुठला फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. आणि हे क्वेश्चन्स हे मोस्ट IMP क्वेश्चन्स. ठीक आहे. मोस्ट IMP क्वेश्चन म्हणजे पेपरला हे 80 to 90% विचारले जाऊ शकणारे क्वेश्चन्स काढले मी. ठीक आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधून किती क्वेश्चन्स काढले मी असे? प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधून असे 5 क्वेश्चन काढले मी. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला फक्त मी हिंट सांगणार आहे. प्रत्येक क्वेश्चन स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून देणार नाही. ठीक आहे. तर उद्याच तुमचा पेपर आहे म्हटल्यावर 6 मार्चचा तुमचा पेपर मॅथ्सचा. ठीक आहे. फर्स्ट हे चॅप्टर कोणतं आहे? मेंझरेशन चॅप्टर. ठीक आहे. आता मेंझरेशन चॅप्टरचे आपण IMP क्वेश्चन बघणार पहिले. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं पहिला क्वेश्चन काय बघा. द एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम शेप इज एरियातला आहे. ठीक आहे. एक हाय क्वेश्चन IMP क्वेश्चन या. द एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 34 centimeter square and length of one of its parallel side is 10 centimeter and height is 4 centimeter. Find the length of the other parallel side. म्हणजे आता द एरिया ऑफ ट्रॅपेझियम शेप फील्ड हा काय A34 काय A बरोबर. लेंथ ऑफ वन पॅरल साइड इज लेंथ म्हणजे काय हा स्मॉल ए हा काय स्मॉल ए बरोबर. आणि काय ही तुमची हाईट आहे. आणि लेंथ ऑफ द अदर म्हणजे काय विचारलं काय बी विचारलाय. इथे फॉर्म्युला कोणता आहे म्हणजे इथे फॉर्म्युला येईल एरिया इक्वल टू द एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा काय फॉर्म्युला आहे 1/2 इंटू एच इंटू ए प्लस बी. तुम्हाला करायचं काय तुम्ही एक चूक काय करताय तुम्हाला सांगतो मी आता. ठीक आहे. तुम्ही असं लिहिशा बरोबर मग इथे व्हॅल्यू पुटअप करायचे. एरिया किती 34. ठीक आहे. 1/2 इंटू एच किती हाईट किती हाईट ते 4 आणि ए किती ए 10 प्लस बी ए किती 10 प्लस बी बरोबर. मग आता कसं सोल्व करायचं? 2 1 जा 2 2 जा 2 चा मध्ये मल्टिप्लाय करायचा 2 इंटू 10 20 प्लस 2b. ठीक आहे. असं सोल्व करायचंय. आता हा 20 कसं प्लस तिकडे काय म्हणतात मायनस होऊन जाईल बरोबर. मग तो काय होईल आता हे करून बघू सगळं 2b इक्वल टू 34 मायनस 20 हे किती जातं 2b इक्वल टू 4 आणि हा 3 मायनस 2 1 म्हणजे b इक्वल टू किती आलं हा इकडे 2 कसं आहे मल्टिप्लाय केलं डिवाइड होऊन उत्तर किती आलं 7 सेंटीमीटर. ठीक आहे. हा झाला आपला पहिला मोस्ट IMP क्वेश्चन आणि या टाईपचे क्वेश्चन विचारले जाते 100%. ठीक आहे. आणि ठीक आहे सगळ्यात मोस्ट IMP क्वेश्चन घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन. उत्तर किती आलं 7 सेंटीमीटर. ठीक आहे. उत्तर किती आलं 7 सेंटीमीटर. आता हे प्रत्येक क्वेश्चन मी सॉल्व्ह नाही करणार. ठीक आहे. हा क्वेश्चन आपला झाला आणि हे क्वेश्चन मोस्ट IMP क्वेश्चन पेपरला 100% विचारले जातील. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस हा 7.5 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. त्याचा फॉर्म्युला काय फॉर्म्युलाच मेन पाहिजे खरं म्हटलं तर. एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू d1 इंटू d2 बरोबर. मग काय तुम्हाला काय डायगोनल्स d1 दिली तुम्हाला ही d2 दिली एरिया काढायचा फक्त मल्टिप्लिकेशन करायचं फक्त बस सिंपल. ठीक आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगत आहे. ठीक आहे. आता मेन तुम्हाला सॉल्व्ह करायचे हे क्वेश्चन. Find the area of a rhombus whose side is 5 centimeter and whose altitude is 4.8 centimeter. ठीक आहे. आता हा एरिया ऑफ रोम्बसचा एक क्वेश्चन दिलाय. ठीक आहे. याच्यामध्ये काय फाइंड द एरिया ऑफ रोम्बस whose side is 5 centimeter and whose altitude. आता अल्टिट्यूड म्हणजे काय तुमची हाईट आहे. काय तुमची ही तुमची हाईट आहे. 5 सेंटीमीटर हा तुमचा बेस म्हणून घ्यायचा तुम्हाला काय करायचंय बेस. म्हणजे ते फॉर्म्युला कोणता यूज करायचा तुम्हाला सांगतो मी. हे सगळ्यात पहिले तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचंय. तुम्हाला काही दिलंय का आता डायगोनल वगैरे काहीच दिलं नाही. ठीक आहे. तुम्हाला इथे पहिले फॉर्म्युला यूज करायचा आहे एरिया इक्वल टू काय फॉर्म्युला यूज करायचा एरिया इक्वल टू साइड इंटू काय अल्टिट्यूडचा. हा फॉर्म्युला नाही तुमच्या बुकमध्ये म्हणजे आहे बुकमध्ये एकदा चेक करा. साइड इंटू एरिया साइड किती 5 अल्टिट्यूड किती 4.8 याचं जे मल्टिप्लिकेशन आहे तुमचा हा काय एरिया राहील. ठीक आहे. एरिया आला. ठीक आहे. आता एरिया आल्यानंतर तुम्हाला पुढे काढायचं आहे
एरिया आलाय. ओके. या क्वेश्चन मध्ये एक मिसिंग पार्ट राहिला काय? या क्वेश्चन मध्ये तुम्हाला D1 दिलाय ऑलरेडी. D1 ऑलरेडी दिलाय. D1 हा तुमचा 8 सेंटीमीटर. ठीक आहे. D1 हा तुमचा काय? 8 सेंटीमीटर. ओके. D1 किती? 8 सेंटीमीटर. आणि तुम्हाला विचारलं त्याने D2. काय विचारलंय? D2 त्याने विचारलं या क्वेश्चन मध्ये. हा क्वेश्चन आता मी चेक केला. ठीक आहे. D1 8 सेंटीमीटर आहे. D2 आता काय? एरिया इक्वल टू काय? साइड इंटू अल्टिट्यूड. मग तुमचा एरिया इथून भेटला. ठीक आहे. एरिया भेटला. आता पुढचा फॉर्म्युला कोणता लावायचा तुम्हाला? पुढचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया इक्वल टू 1/2 D1 इंटू D2. एरिया किती? हा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा इथून. ठीक आहे. एरिया आला किती ठेवायचा? 1/2 D1 किती? D1 दिलाय ऑलरेडी 8 सेंटीमीटर. इंटू काय? D2 काढायचं फक्त. मल्टिप्लिकेशन करायचंय. इकडे पूर्ण कसं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होऊन जाईल? डिवाइड होऊन जाईल. ठीक आहे. डन. आता आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे. आता जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. हा झाला. हा पण झाला. क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय डोकं लावून बघू आपण. 9.1 चा क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. काय? अ पिक्चर फ्रेम हॅज अ आउटर डायमेन्शन दिले, इनर डायमेन्शन दिले. फाइंड एरिया ऑफ द फ्रेम. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. हा क्वेश्चन देणार मी तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. हा क्वेश्चन काय देणार आहे? होमवर्क देणार आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क देणार आहे. चेक करा क्वेश्चनचा आन्सर काय वगैरे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय? मोहन वॉन्ट्स टू बाय अ ट्रॅपेझियन शेप फील्ड. काय? Mohan wants to buy a trapezium shaped field. Its side along the river is parallel to and end side along the road. म्हणजे रिव्हरची साईड किती? x मानून घेऊ आपण. रोडची किती? 2x मानून घेऊ आपण. ठीक आहे. If the area of this field दिलाय and perpendicular distance between parallel sides is 100 meter. Find the length of the sides along the road. म्हणजे x विचारला फक्त. क्वेश्चन नंबर 8 आहे. ठीक आहे. इथे एक फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. तुम्हाला इथं हाईट किती दिली? हाईट दिली तुम्हाला 100 मीटर. हाईट दिली 100 मीटर. एरिया इक्वल टू 1/2 into sum of parallel sides into height. आता सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे कसं सोल्व करायचंय?
सम ऑफ पॅरासेट्स एरिया दिलाय का 1050 दिलाय, ठीक आहे, इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरासेट्स म्हणजे x प्लस 2x, x प्लस 2x, सम ऑफ पॅरासेट्स x प्लस 2x इंटू h 100, ठीक आहे. आता काय सॉल्व्ह करायचंय, x प्लस 2x इथं कसं 1.2 इंटू 3x इंटू काय 10, हे सॉल्व्ह करायचे फक्त आता 10500. आता तुम्ही पुढे सॉल्व्ह करा, ठीक आहे. हे पुढे सॉल्व्ह करा, कारण तुम्ही क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करत बसू शकत नाही, कारण आता हा एवढा वेळ नाही सॉल्व्ह करा, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आपला, ठीक आहे. तिथून तुम्हाला फक्त काढायची एक्स ची व्हॅल्यू काढायची, ठीक आहे. एक्स तुम्हाला मिळून जाईल ऑटोमॅटिक. आता काय प्रॅक्टिस सेट 9.2 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. 9.1 झाला, आता 9.2, ठीक आहे. आणि यातला एक क्वेश्चन कोणता, यातला हा एक क्वेश्चन मी तुम्हाला नेक्स्ट सेशन येतो, ठीक आहे. कारण ह्या क्वेश्चनचे उत्तर काढले ते मॅच होत नाही माझ्या उत्तराशी, बरोबर, ठीक आहे. फाइंड द एरिया ऑफ द फ्लो विचारलाय, फाइंड द एरिया विचारलाय, ओके. ठीक आहे. हा नेक्स्ट सेशन बघू आपण. हे मोस्ट आयएमपी क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आता practice with 9.2 important questions. There are two cuboidal boxes as shown in the figure. Which box require lesser amount of material to make? आता 9.2 मधला हा किती क्वेश्चन आहे, पहिला, ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये डोकं लावायचंय, याच्यामध्ये काय डोकं लावायचं आता, की 9.2 मध्ये तुम्हाला नाही दोन फिगर दिले आहे, दोन फिगर दिल्या, बरोबर. त्यांची ना प्रत्येकाची ह्या इथे पहिला बॉक्स आहे, तुम्ही प्रत्येकाने तुमचं सीबीएसई बोर्डचं मॅथ्स बुक बी ओपन करून ठेवा, ठीक आहे. आहे लेंथ, तिथे पहिला बॉक्सची किती लेंथ दिली 60, त्याच्यानंतर काय लेंथ आहे, ब्रीथ दिली, हा पहिला बॉक्स आहे, हा लेंथ आहे, ब्रीथ काय हाईट आहे, बरोबर. हा पहिला बॉक्स आहे, बरोबर का. अँड दुसरा बॉक्स किती 50, 50 आणि 50, ठीक आहे. हा दुसरा बॉक्स आहे, हा पहिला बॉक्स आहे, दुसरा बॉक्स आहे. लेंथ ब्रीथ हाईट, लेंथ ब्रीथ आणि हाईट. तुम्ही विचारलं का विच बॉक्स रिक्वायर लेसर अमाऊंट मटेरियल टू मेक, एक सिंपल फॉर्म्युला वापरायचं, कोणता, टीएसए, टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरायचा. कोणता फॉर्म्युला आहे तो, खाली घ्या तुम्ही इथं. काय फॉर्म्युला वापरायचा, टीएसए इक्वल टू फॉर बॉक्स 1, एक बॉक्स मध्ये एक लिहिलं 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ, ठीक आहे. टीएसए 2, टीएसए 2 बरोबर. इथे 2 खालीला, इथे हा पहिल्या पहिल्या बॉक्ससाठी, हा दुसऱ्या बॉक्ससाठी 2 इंटू परत तेच लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. ते दोघांची उत्तर काढून दोघांची सम करायची, सॉरी सम नाही करायची. विचारलं काय कोणत्या बॉक्स मध्ये, हा पहिला बॉक्स आहे दुसऱ्या बॉक्स, बरोबर. कुठल्या बॉक्स मध्ये सगळ्यात कमी जागा मावत असं विचारलं, ठीक आहे. म्हणजे बघून घ्यायचं सगळ्यात लहान नंबर कोणता आहे, ती टिक करून येतं आन्सर, ठीक आहे, डन. आता पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. तुमचं बुक ओपन करून बसा प्लीज, ठीक आहे. फाइंड द साइड ऑफ अ क्यूज whose surface area is 600 centimeter square. आता ते फॉर्म्युला लिहून घ्या, a इक्वल टू 6a चा स्क्वेअर, म्हणजे सरफेस एरिया म्हणजे a इक्वल टू 6a चा स्क्वेअर आहे. आता थोडं इथे विचारलं काय इथे सरफेस एरिया किती तुम्हाला आता 600 इक्वल टू 6a चा स्क्वेअर. इथे तुम्हाला काय विचारलंय, स्मॉल a विचारलंय, बरोबर. आता हा काय 6 कसं केलं काय होऊन जाईल, मल्टिप्लाय केलं काय डिवाइड होऊन जाईल, बरोबर. 600 अपॉन 6 इक्वल टू काय a स्क्वेअर. यांचं डिवाइड केलं तर किती 100, 100 इक्वल टू a स्क्वेअर. नंतर इथून स्क्वेअर रूट काढलं तर इक्वल टू किती 10. फक्त त्याचं युनिट चेक करायचं, युनिट काय वर, ठीक आहे. मीटर आहे सेंटीमीटर काय ते मला माहिती आहे, चेक करायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. डॅनी इज पेंटिंग वॉल्स अँड सिलिंग cuboidal hall with length, breadth and height. Each can of paint covers 100 meter square. How many cans of the paint will we need to paint the room? इथे सेम क्वेश्चन बघा, लेंथली, ब्रेथली, हाईटली, म्हणजे कोणता फॉर्म्युला, टीएसए चा, कोणता टीएसए. आता हा लिहा बघा खाली, हे बघा फॉर्म्युला टीएसए, टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला दिला बघा इथं. 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट इंटू लेंथ, हाच फॉर्म्युला वापरायचा याच क्वेश्चन मध्ये. आणि शेवटचं जे तुमचं उत्तर येईल, ठीक आहे, त्याला किती डिवाइड करायचंय, त्याला डिवाइड करायचंय 100 ने. तुम्ही उत्तर किती मिळेल, 5 कॅन उत्तर मिळेल. याचं उत्तर किती 5 कॅन.
तुमचं उत्तर आय थिंक हे येईल 500 तुमचं उत्तर येईल TSA काढल्यानंतर आणि त्याला किती डिवाइड करायचं 100 ने. तुमचं उत्तर किती 5 कॅन. ठीक आहे. A closed cylindrical tank of radius 7 meter. A closed cylindrical tank of radius 7 meter and height is 3 meter made from the sheet of a metal. How much sheet of metal is required? ठीक आहे. आता एक फॉर्म्युला वापरायचा आहे, वेगळा फॉर्म्युला वापरायचा आहे. TSA इक्वल टू TSAचाच वापरायचा पण वेगळा फॉर्म्युला इथं. काय फॉर्म्युला आहे? 2 पाय आर इंटू एच प्लस आर. 2 पाय आर इंटू एच प्लस हा फॉर्म्युला इथे वापरायचा कोणत्या या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 10 काय बघू आता. A company packages its milk powder in a cylindrical container whose base area and diameter and height ली. ठीक आहे. A label is placed 2 centimeter from the top and bottom around the container. Find the area of the label. ठीक आहे. डायमीटर दिले, रेडियस दिले, हाईट दिली. ठीक आहे. काय डायमीटर नाही फक्त मग रेडियस किती राहील? डायमीटर किती 14 आहे. डायमीटर किती 14 आहे ना. रेडियस किती राहील 7. हाईट किती राहील 20 सेंटीमीटर. And label is placed 2 centimeter from top and bottom around the container. Find the area of the label. Label is placed 2 centimeter from top and bottom. आता हे जे लेबल लावलेलं आहे ते टॉपवर आहे आणि खालून काय वरून पण लावलं आणि खालून पण लावलंय. ठीक आहे. मग आता इथे कसं येईल? याची हाईट कशी आहे आता सांगतो. हाईट कशी आहे? हाईट न्यू काढायची. ही जुनी हाईट आहे तुमची नवीन हाईट निघाली पाहिजे. 20 ना 20 म्हणून काय करायचं? जे टॉपला आणि बॉटमला लेबल लावलं 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर ते मायनस करायचं. -2 सेंटीमीटर फॉर टॉप आणि -2 सेंटीमीटर फॉर बॉटम. असं करून जे तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर किती 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर तुमची नवीन हाईट आली. ठीक आहे. काय आलं? नवीन हाईट. डायमीटर 14 आहे, रेडियस 7 सेंटीमीटर आहे आणि हाईट 20 सेंटीमीटर आहे. आणि इथून प्रत्येक नवीन हाईट काढायची आपल्याला. 20 सेंटीमीटर मधून काय करायचंय? टॉप आणि बॉटमचं जे तुमचं लेबल आहे 2 सेंटीमीटर फ्रॉम टॉप आणि 2 सेंटीमीटर फ्रॉम बॉटम हे काय करायचंय मायनस करायचंय. इक्वल टू किती 16 सेंटीमीटर आणि लास्टला त्या फॉर्म्युला यूज करायचा काय? एरिया इक्वल टू 2 पाय आर इंटू हाईट. 2 पाय आर इंटू हाईट. ठीक आहे. 2 पाय आर इंटू हाईट. 2 पाय आर इंटू हाईट. ठीक आहे. आता हे झाले 9.1 9.2 चे मोस्ट IMP क्वेश्चन्स. ठीक आहे. यातला हा एक क्वेश्चनचा या क्वेश्चन सोपा आहे. ठीक आहे. तुम्ही या क्वेश्चन मध्ये असं डोकं लावू शकता. कसं विचारला काय एरिया विचारलाय ना फाइंड एरिया ऑफ द फ्रेम. एक काम करायचं याला सॉल्व्ह करायचं 24 × 28 करायचं 60 × 20 करायचं. ठीक आहे. आणि काय करायचं दोघांची काय करायची ऍडिशन करून टाकायची तुम्हाला एरिया भेटून जाईल. ठीक आहे. असं पण सोल्युशन खूप सारे मेथड्स आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तसे आम्ही बुक मध्ये सॉल्व्ह करून नाही मुलांना. ठीक आहे. आता आपल्याला करायचंय काय 9.3 9.3 चे मोस्ट IMP क्वेश्चन्स. ठीक आहे. आता मी इथून घेणार आहे काय 9.3 चे मोस्ट IMP क्वेश्चन्स. इथं स्टार्ट करतोय मी 9.3. आता 9.3 तुमचं प्लीज ओपन युअर टेक्स्टबुक. ठीक आहे. टेक्स्टबुक मध्ये मी क्वेश्चनचा नंबर सांगणार आहे फक्त तुम्हाला. ठीक आहे. काय सांगणार आहे? क्वेश्चनचा नंबर सांगणार आहे. नाउ आय एम गोइंग टू टेल यू ओनली क्वेश्चन नंबर. 9.3 मध्ये एक क्वेश्चन आहे. एक सेम पॅटर्नचा एक क्वेश्चन आहे तो तुम्हाला सगळ्यांना काम आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये तुम्हाला डायमीटर ऑफ सिलेंडर 2 सिलेंडरले डायमीटर ऑफ सिलेंडर ए 7 सेंटीमीटर हाईटली 14 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि डायमीटर ऑफ बी दिले 14 सेंटीमीटर आणि हाईटली 7 सेंटीमीटर. 2 सिलेंडरले ए आणि बी. ठीक आहे. तुम्हाला करायचं काय तुम्हाला सांगतो मी. समजा तुम्हाला एक सिलेंडर ए दिलाय तर एचं किती आहे? एची तुम्हाला काय दिलंय डायमीटर दिली 7 सेंटीमीटर हाईटली 14 सेंटीमीटर. ठीक आहे. ही तुमची काय डायमीटर आहे ही तुमची काय हाईट आहे. बीची किती आहे? बीची 14 आहे आणि हिची किती 7 आहे बरोबर. हम्म. आता मला करायचं काय याच्यामध्ये एक फॉर्म्युला वापरायचा व्हॉल्यूमचा व्ही ऑफ ए. व्ही ऑफ ए म्हणजे काय सिलेंडर ए चा काढतोय आपण व्हॉल्यूम बरोबर. मग काय येतं पाया आर स्क्वेअर हाईट.
ठीक आहे. इथे हा फॉर्म्युला वापरायचा आणि व्ही ऑफ बी ला कोणता आहे सांगा मला आता. तोच कोणता पाय स्क्वेअर हाईट सिम्पल. जे उत्तर येईल पाय 22/7 रेडियसचा स्क्वेअर. रेडियस डायमीटर किती 7च्या अर्धी करायची 7.7/2 करायचं फक्त. ठीक आहे तुम्हाला रेडियस मिळून जाईल. रेडियस रेडियस म्हणजे डायमीटरच्या निम्मी रेडियस असते बरोबर. हाईट तिथलीच बरोबर. आता सेम क्वेश्चन सांगतो मी अशी कोणते कोणते. तुम्हाला अजून एक क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन नंबर आहे 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण सेम हाच फॉर्म्युला वापरायचा. कोणता व्हॉल्यूम इक्वल टू पाय स्क्वेअर हाईट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये पण काय तोच फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम इक्वल टू पाय स्क्वेअर हाईट. ठीक आहे. आणि एक मोस्ट मोस्ट आयएमपी क्वेश्चन सांगायचा आहे एक. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर आहे 7. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. या क्वेश्चन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, या क्वेश्चन मध्ये दिले ते समजत नाही. इथे दिलंय एज काय एज ऑफ अ क्यूब इज डबल. एज ऑफ क्यूब किती डबल झाली वाढली म्हणजे. ठीक आहे. मग तुम्हाला करायचं काय, समजा त्यांनी दिलंय पहिल्यांदा तुम्हाला दिलंय पहिला क्वेश्चन एरिया इक्वल टू 6a चा स्क्वेअर बरोबर. मी तुम्हाला एज जागा तुम्हाला टाकायचं आहे 2a. काय टाकायचंय एज जागा काय टाकायचं 2a टाकायचं. किती टाकायचं 2a टाकायचं कशा जागी एज जागी. आणि काय सोल्व करायचं. पुढे काय त्यांचं सिक्वेंट ऑप्शन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ क्यूब कितीला एक क्यूबला आहे. मग तुम्ही काय करायचं एच ठिकाणी काय टाकायचं 2a टाकायचं. काय टाकायचं 2a. ठीक आहे. स्मॉल एच जागा 2a टाका. 2a चा क्यूब 8 एक क्यूब. आणि हा किती टाकायचं किती उत्तर किती पहिलेच उत्तर किती आहे. स्मॉल एच जागा 2a टाकला तुम्ही इथं काय टाकला 2a किती उत्तर येईल तुमचं उत्तर आहे 24a स्क्वेअर. पहिलेच उत्तर 24 स्क्वेअर 8 एक क्यूब बरोबर. आता ही झाली तुमचे 9.1 9.2 9.3 मोस्ट मोस्ट आयएमपी क्वेश्चन्स. ठीक आहे. हे क्वेश्चन्स मी असं नाही सांगू शकत की 100% येतील. ठीक आहे. 100% असं होऊ शकत नाही. बट इतके दिवस जो एक्सपिरियन्स घेतलाय जो माझ्या क्लासेस मधून वगैरे एक्सपिरियन्स घेतलाय स्कूल मधून वगैरे तो एक्सपिरियन्स सांगतो मी. ठीक आहे. आता या सगळ्या कन्सेप्ट काही फॉर्म्युलेस वगैरे सगळे लर्न करा. ठीक आहे. हे झालं चॅप्टर. आता मेन्झरेशन. मेन्झरेशन बरोबर मी सगळ्या चॅप्टर्सचे आयएमपी क्वेश्चन देणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता एक काम करायचं काय, सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर तुमचा हा माझा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे.